चंद्रपूरच्या दौऱ्यावर असलेल्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाहनावर देखील हवेतील प्रदूषणाचा प्रभाव दिसला। शहरालगतच्या महामाया कोल वॉशरी आणि विदर्भ मिनरल उद्योगांना त्यांनी प्रदूषण प्रश्नांची माहिती घेतली। या दौऱ्यात वापरलेली त्यांची लक्झरी गाडी पूर्ती काळवंडून गेली। आपल्या दौऱ्यात मुंडे यांनी आदा सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडून समस्या जाणून घेतल्या। आपण स्वतः संवेदनशीलतेने चंद्रपुरात पोहोचून याविषयीची माहिती घेत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। चंद्रपुरात प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मनमर्जीने वागत असल्याचे लक्षात आणून देताच त्यांना वेळ देऊ नंतर कारवाई करणार असल्याची तंबी दिली। मला अंदाज आहे आणि त्याबद्दल सहानुभूती आहे, संवेदना आहे, म्हणूनच मी आलेली आहे। मी सुद्धा एसी मध्ये बैठका घेऊन बातम्या छापून आणू शकते, पण माझा कालपासूनचा रंग असा झालेला आहे, मी उन्हामध्ये पूर्ण रापून निघालेली आहे आणि उलट एवढी हीट वेव्ह असताना देखील मी माझा शब्द पाळायला इथे आले, कारण सुधीर भाऊंना मी शब्द दिला होता, सुधीर भाऊंनी सभागृहात लढा दिला होता आणि सुधीर भाऊंना आश्वासन दिलं सभागृहात ते पूर्ण करण्यासाठी आलेली आहे। इथल्या प्रदूषणावर आम्ही एक लॉंग टर्म प्लॅनिंग तयार करू आणि यंदा सुद्धा काम चांगलं करायला लावू, या उद्योगांनाही काम करायला लावू, इथल्या अधिकाऱ्यांनाही काम करायला लावू आणि सर्व मिळून इथल्या प्रदूषणावर मार्ग काढू। तुम्ही स्वतः अनुभव घेतला आहे की प्रदूषण विभागाचे अधिकारी जे आहे, प्रशासन ते अतिशय मुजोर आहे, लोकप्रतिनिधींचं ऐकत नाही, याच्यावर काही अंकुश लावायचा? नक्कीच लावेन। अधिकारी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या म्हणजे जे नेतृत्व माझ्या आता त्यांना लाभलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांच्याही वागण्यामध्ये बदल होईल आणि त्यांना पहिले शिक्षा करायच्या आधी मी स्त्री असल्यामुळे मी समजावून सांगेन, त्यांच्या वळण लावायचा प्रयत्न करेन आणि ज्याला वळण नाही लागत त्यांना शिक्षा करू।